नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एक महिला साहित्य संमेलन होतं. त्या संमेलनात एक स्टेटमेंट केलं की वारकरी संप्रदायासारखा पुरोगामी आणि सुधारणावादी जो एक संप्रदाय आहे त्याच्यामध्ये 60% प्रतिगामी शक्तींचा शिरकाव झालेला आहे. परंतु शरद पवारांना थोडी अधुरी माहिती असं माझं म्हणणं आहे. प्रत्यक्षात ग्राउंडवर परिस्थिती ही खूपच भयंकर आहे. तर न्यूज 18 लोकमतनं एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमात जे लोकांचं जनमत घेतलेलं होतं किंवा एक पोल घेतलेला होता आणि त्या पोलमध्ये अक्षरशः 81% लोकांनी सांगितलेलं आहे का होय, वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्तींचा शिरकाव झालेला आहे. परंतु मला शरद पवारांबद्दल हे सांगायचं की त्यांना थोडी अपुरी माहिती अशी आहे की 60% नाही तर जवळजवळ 80 ते 90% लोकांचा याच्यात शिरकाव झालेला आहे प्रतिगामी शक्तींचा. प्रतिगामी म्हणजे देशविरोधी, मनुवादी आणि ज्यांना धर्माचा वापर फक्त आपल्या राजकारणासाठी आणि मतं मिळवण्यासाठी करायचा अशा लोकांचा. म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे भाजप RSSनी हे सगळं केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी अनेक हातखंडे वापरलेले. तर ज्यावेळेस शरद पवारांनी हे स्टेटमेंट केलं तर जे काही प्रतिगामी भांडवल आहेत ते लगेच बिळातून बाहेर येऊन म्हणजे आपण नसतो का गावात खेड्यामध्ये जर बिळात उंदरा असतात आणि त्याला जर अशी त्या बिळात काडकी घातली तर ते बाहेर निघतात. तसं काडकी टोचल्यानंतर शरद पवारांनी ही प्रतिगामी विचाराची नावाची जी काडकी टोचली तर ती काडकी टोचल्यानंतर ही भांडवल लगेच बाहेर यायला लागली आणि ची ची करायला लागली म्हणजे ओरडायला लागली. उंदीर कसा बाहेर येऊन ओरडायला लागतो तसं हे ओरडायला लागले. म्हणजे त्याच्यात तो भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले म्हणजे तुषार भोसले असं तो नाव सांगतो. प्रत्यक्षात त्याचं नाव तुषार भोसले नाहीये. तर महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला भ्रमित करण्यासाठी किंवा एका वेगळ्या दिशेला नेण्यासाठी स्वतःचं नाव त्याने खोटं नाव धारण केलेलं आहे आणि ते नाव आहे भोसले, तुषार भोसले. तर त्याच्यानंतर दुसरी कोण बाहेर आलं, देवेंद्र फडणवीस आणि आणखी बरेच जण जे भाजपच्या पैशावर जगतात किंवा त्याच्यावर त्यांचं पोट चालतं असे लोक लगेच बाहेर येऊन शरद पवारांना च्या नावानं विधवा विलाप करायला लागले. तर मला त्याच्यावर थोडं बोलायचंय. तर सगळ्यात पहिलं संग्राम भंडारी हा RSSचा माणूस हे साऱ्यांना माहिती आहे, दंगलखोर माणूस आहे. तो संगमनेरमध्ये ज्या वेळेस कीर्तन चालू असताना नारदाच्या गादीवरून बाहेर बाजूला येऊन त्याने अगदी म्हणजे तो जो आमदार आहे तिथला खताळ तो आल्यानंतर या संग्राम भंडारीने तो नारदाच्या गादीवरून चालू कीर्तनातून बाजूला झाला आणि त्याला खुर्ची दिली. एवढं सगळं कीर्तनाचा अपमान होत असताना राज्यात एकही कीर्तनकार मोजके जे काही 5-10% आहेत ते बोलले, परंतु बाकीचे जे पेड घुसडलेले जे कीर्तनकार हे याच्यावर त्या संग्राम भंडाऱ्याचा निषेध करायला आले नाही. त्याच्या विचाराचे जे बांडगुळ होते ते मात्र त्या संग्राम भंडाऱ्याचा समर्थन करायला आले. त्याच्यानंतर ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनू हा श्रेष्ठ होता असं वक्तव्य तो एक झुराळाच्या मिशासारखा मिशा असलेला एक आता ते पण तो माणूस पण संभाजी भिडे नाव येते. वास्तविक तो मनोहर भिडे. परंतु असंच बहुजन समाजातल्या लोकांना फसवण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जाण्यासाठी स्वतःचं नाव याने संभाजी करून घेतलं म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल जवळीक वाटावी म्हणून. एवढं सगळं भयंकर स्टेटमेंट होतं वास्तविक. ते केलेलं असताना सुद्धा कोणीही पुढे येऊन त्या भिडेचा निषेध केला नाही. त्यावेळेस वारकरी संप्रदायाचा अपमान त्यांना वाटला नाही. त्याच्यानंतर मागं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठात गोविंदगिरी नावाचा एक अहिल्यानगर जिल्ह्यातला बेलगावचा एक महाराज आहे आणि तो जातीनं तो ब्राह्मण आहे. तर ह्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं. त्याच्याबद्दल पण राज्यात कोणी ब्र शब्द काढला नाही. तर आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये या गोविंदगिरी नावाचा जो कोणी माणूस वास्तविक त्याचं आडनाव वेगळंच आहे म्हणजे तो ब्राह्मणच आहे, परंतु त्याने असं स्टेटमेंट केलं होतं का तुकारामाची गाथा हे काही खरे पुस्तक नाही किंवा खरं लेखन नाहीये, तर ते एक संकलन आहे फक्त.
ज्ञानोबाचं संकलन आहे. म्हणजे काही ज्ञानेश्वरांनी टीका केलेली आहे ज्ञानेश्वरीवर, भगवद्गीतेवर, ते सुद्धा काही म्हणजे ते पुस्तक नाहीये असं त्याचं म्हणणं आहे, किंवा खरं लेखन नाहीये, तर ते एक संकलन आहे. आणि ह्या अक्कलशून्य गोविंदगिरीला हे पण माहित नव्हतं की ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. इतकं सुद्धा या अक्कलशून्य गोविंदगिरीला माहित नव्हतं. म्हणजे तिथं संत साहित्याचे विचार मांडायला गेला आणि फक्त रामदासाचा उद्भव. आता रामदास कोणाच्या जातीचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर रामदासाचा उदो करण्यासाठी हा पुणे युनिव्हर्सिटीत गेला. त्याच्याबद्दलही लोकांनी काहीही विचारलं नाही या गोविंदगिरीला. म्हणजे ज्याला अमृत अनुभव ज्ञानेश्वरांना लिहिलेला आहे, चांगदेव पासष्टी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, एवढं सुद्धा त्याला माहित नाही. आणि असा माणूस संत विचाराचे व्याख्यान द्यायला गेला. आता पारनेर मध्ये दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था नावाचा एक थोरात नावाचा माणूस, ह्या थोरातने लैंगिक अत्याचार केले त्याच्या संस्थेतल्या मुलींवर. त्याला अटक झाली, परंतु त्याच्याबद्दल सुद्धा वारकऱ्यांनी येऊन त्याचा निषेध केला नाही. अशा लोकांना वारकरी संप्रदायातून हकलून द्या, त्यांच्या बुडावर लाथा मारा, असं काही कोणी म्हणलं नाही. त्याच्या अगोदर आंधळेबाई नावाची एक बीड जिल्ह्यातली बाई, तिने आळंदीत तिच्या ज्या जी वारकरी संस्था आहे त्या संस्थेतल्या मुलींकडून घरातले झाडलोट असेल, घरातले भांडे धुणे, भांडे घासणे हे काम करून घेतले. त्यांच्यावर अगदी त्यांचा वेश्यांसारखा वापर केला. त्याच्याबद्दल कोणीही बोललं नाही. त्या बाईला वारकरी संप्रदायातून काढून ठेवा असं कोणी म्हणलं नाही. वास्तविक हे सगळे लोक हे वारकरी संप्रदायात घुसडवलेले भाजप आणि RSSचा प्रचार करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर 1-1.5 वर्षापूर्वी मोगल महाराज आणि एक कीर्तनकार बाई होती, त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. पुढे त्या मोगल महाराजचं काय झालं काही त्याच्याबद्दल, म्हणजे त्याला त्या दोघांना वारकरी संप्रदायातून काढलं का नाही, त्यांचं काय झालं पुढे ते काही कळलं नाही. आता शरद पवारांवर टीका करताना काही बांडगुळ लगेच ओरडायला लागले. तर देवेंद्र फडणवीसांनी 2 वर्षापूर्वीची वारी झाली होती, तर पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, वारकऱ्यांवर हल्ला केला, त्यांचे डोके फोडले. त्याच्याबद्दल मात्र कोणी बोलायला आलं नाही. त्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करायला कोणी आलं नाही. मात्र शरद पवार खरं बोलल्यानंतर मात्र ही बांडगुळ बाहेर आली. आता त्यांनी सांगितलं शरद पवारांनी काय केलं वारकरी संप्रदायाबद्दल वगैरे. तर मुळात शरद पवारांची आई जी ती मुळात शारदाबाई पवार ह्याच मुळात वारकरी होत्या. शरद पवार हे पण वारकरी आहेत, परंतु वारकरी म्हणजे फक्त गळ्यात माळ घालणे आणि कपाळाला टिळा लावणे एवढं, म्हणजे असं सिंबॉलिक जे म्हणतो ना आपण, तसं काही वारकरी नसतं. तर कृती करून किंवा कर्म करून सुद्धा वारकरी होता येतं हे वारकरी संप्रदायाने सांगितलेले आहे. ती कार्य त्यांनी केलेले. तर आपल्या राज्यात मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा किंवा विकास योजना आहे ही शरद पवार यांनीच आणलेली. मग ती तीर्थक्षेत्र विकास हा हिंदूंच्याच मंदिरात केला जातो. तर हे पण ह्या भांडगुळांना कळत नाही. जी योजना आज पण चालू आहे, DPDC मधून त्याला निधी दिला जातो, विशेष निधी दिला जातो मुख्यमंत्र्याकडून. तर ही योजना सुद्धा शरद पवार यांनीच आणलेली राज्यात. बऱ्याच पंढरपूर मधल्या ज्या संस्था आहेत त्यांना शरद पवार यांनी सत्तेत असताना प्रचंड मदत केलेली. परंतु हे सगळं बाजूला ठेवून कुठंतरी कोणाला तरी झोडपायसाठी किंवा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला बरं वाटण्यासाठी शरद पवारांना शिव्या द्यायच्या असा यांचा अजेंडा आहे. आता शरद पवार यांच्या काळात सांस्कृतिक मंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे असताना पालखी मार्गाचा विकास किंवा तो जो पालखी मार्ग आहे पुण्यापासून सोलापूर पर्यंतचा त्याचा विकास आराखडा किंवा तो विकास, त्या रस्त्यांचा विकास करण्याचं काम शरद पवारांच्या काळात झालेलं आहे. हे या मांडगुळांना माहित नाही, किंवा जरी माहित असलं तरी ते सांगायचं नाही. फक्त देवेंद्र फडणवीस कसे चांगले हे सांगायसाठी किंवा त्यांना बरं वाटण्यासाठी काहीतरी शरद पवारांना शिव्या द्यायचे.
आता शरद पवार जे बोलले का प्रतिगामी शक्तींचा याच्यात शिरकाव झालेला आहे, तर ते खरंय. आणि हे लोक भाजपचा राजरोस प्रचार करतात, वारकरी संप्रदायाचा स्टेज घेऊन, स्टेजचा उपयोग करून किंवा त्या व्यासपीठावर जाऊन जो खालच्या तळातला किंवा अतिशय म्हणजे गाव गाडा वाडी वस्तीवर जे लोक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वारकरी संप्रदायाचा असा टूल म्हणून वापर केलेला आहे भाजपच्या प्रचारासाठी. इतकंच नाही तर माग जी विधानसभा झाली त्या विधानसभेत बऱ्याच बऱ्याच म्हणण्यापेक्षा 80% कीर्तनकारांनी जे घुसडवलेले वारकरी संप्रदायामध्ये, यांनी अक्षरशः अगदी 10व्याच्या कार्यक्रमात सुद्धा भाजपचा प्रचार केला, मोदीचा प्रचार केला, देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार केला, एकनाथ शिंदेचा प्रचार केला. त्याच्यासाठी त्यांनी पैसे घेतलेले 2-2 हजार रुपये. इतकंच काय तर 2014 मध्ये मी स्वतः काही म्हणजे अशा कीर्तनकारांना या RSSच्या वतीनं 2-2 हजाराचे पाकिट मी स्वतः दिलेले. म्हणून मी अनुभवाने हे सांगतो. मग जर 2014 मध्ये यांची सत्ता नसताना यांनी फक्त याच्यात हे यांचं नाव कसं येणार नाही याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे सरळ सरळ असं आम्ही दिलेलं दाखवा किंवा असं नाही, पण पैसे त्यांनी घेतले. पैसे काय असे म्हणजे जसं निवडणुकीत पैसे वाटले जाताना तशा पद्धतीने ते पैसे वाटलेले होते. त्यात मी सहभागी होतो. मी 2-2 हजाराचे पाकिट वाटलेले या कीर्तनकारांना. चुकीच्या लोकांच्या बळी पडल्यामुळे, चुकीच्या लोकांच्या भ्रमाला बळी पडल्यामुळं, खोट्या हिंदुत्वाच्या नादाला लागल्यामुळं मी सुद्धा यांना वरून आलेले पैसे, वरून ते कुठून ते मला माहित होतं, वरून म्हणजे कुठून, हे 2-2 हजाराचे पाकिट मी यांना वाटलेले आणि यांनी घेतलेले. 2-2 वाक्य फक्त यांना बोलणं कंपल्सरी होतं का बा आता असं झालेलं आहे, लय भ्रष्टाचार वाढला, काँग्रेसचं असं झालं, काँग्रेसनं काय केलं, असं फक्त 2-2 4-4 वाक्य आपल्या कीर्तनात बोलायचे. ह्या अटीवर यांना 2-2 हजार रुपये आम्ही दिलेले. परंतु आता सत्ता आल्यानंतर, गेल्या 12 वर्षात यांची सत्ता आल्यानंतर यांनी बऱ्याच ठिकाणी प्रचंड पैसे वाटप केले पुण्यातून आणि हे कबूल केलेले देवेंद्र फडणवीस यांनी का यांचा आशीर्वाद आमच्या मागे होता म्हणून आमची सत्ता आली. तर तो आशीर्वाद नाही, त्यांनी पैसे घेऊन तुमचा प्रचार केलेला आहे देवेंद्र फडणवीस, म्हणून तुमची सत्ता आली. आता हे सगळं करण्यामागे यांचा उद्देश काय भाजप आणि RSSचा, तर संविधानात समता, बंधुता, न्याय ह्या ज्या गोष्टी डॉक्टर आंबेडकरांनी समाविष्ट केलेल्या आहेत त्या गोष्टींचा यांना प्रचंड राग आहे भाजप RSSला. मग ह्या संविधानाला बदनाम करण्यासाठी, मग संविधानाचं मूळ कुठे आहे, तर संविधानाचं मूळ हे मुळात आंबेडकर हे तुकाराम महाराजांचे, कबीरांचे खूप चाहते होते. त्यांच्या म्हणजे आंबेडकरांच्या बऱ्याच वृत्तपत्रात तुकाराम महाराजांचे अभंग छापले जायचे फ्रंट पेजवर. मग त्या गोष्टीतून संविधानाची निर्मिती झाली किंवा त्याच्यात बऱ्याच गोष्टींचा संविधानात वापर केला वारकरी संप्रदायातल्या मूल्यांचा. तर हे मूल्य मुळात महाराष्ट्रातून आले, ते भारतात पसरले संविधानाच्या रूपाने. याचा राग या भाजप RSSला गेल्या 75 वर्षापासून आहे. म्हणून आता वारकरी संप्रदायच नासवायचा, वारकरी संप्रदायाचाच वाट्याबोळ करायचा, त्याच्यात आपले लोक घुसडायचे आणि त्याच्या करवी हा वारकरी संप्रदाय नासवल्यानंतर हा संपवायचा, असा यांचा डाव आहे. परंतु तो वारकरी संप्रदाय संपणार नाही. औरंगजेब आला, मुघल आले, काय अजून इंग्रज आले, परंतु तो काही संपलेला नाही. तो नदीच्या प्रवाहाप्रमाणे शुद्ध आणि पवित्रच होत जाणार आहे जसा जसा पुढे जाणार आहे तसा. आणि हे 4-2 टाळकी वारकरी संप्रदाय समुद्रासारखा आहे. हे जे काही कीर्तनकार आहे, पण 80% म्हणू शकतो, होय 80% आहेत, हे लोक पैसे घेऊन प्रचार करतातच. हे सत्य आहे. आणि हे सत्य मी काय सांगितलं, न्यूज 18च्या कार्यक्रमात सिद्ध झालेलं आहे का त्यांनी जो पोल घेतला त्या पोलमध्ये
लोकांनी कौल दिलेला आहे की 81% पेक्षा जास्त लोकांनी सांगितलेलं आहे की शरद पवार बोलतात ते खरं आहे. प्रतिगामी शक्तींचा वारकरी संप्रदायात शिरकाव झालेला आहे. परंतु हा शिरकाव झालेला नाही तर यांना घुसडवलेलं आहे. संग्राम भंडारे सारखे असतील, हा भिडे सारखा असेल किंवा जे काही आता जे बडबड करायला लागले, चीची करायला लागले उंदरासारखे, हे लोक याच्यात घुसडलेले. हे पेड लोक आहे, हे टूलकिट आहे भाजपचे. देशविरोधी कृत्य करणारे हे टूलकिट आहे. आणि हे सगळं संपून वारकरी संप्रदाय संपून यांना काय करायचं तर ते उत्तरेतल्या म्हणजे उत्तर भारतातल्या जे कथाकार आहे ते आणायचे. मग इथं ती अंधश्रद्धा पसरवणार कोणत्या. तो एक प्रदीप मिश्रा नावाचा आपल्याकडे कथा करतो. त्यांनी सांगितलं की शंकराच्या पिंडीला बेल पत्र लावा मधात बुडवून, आणि मग ते पिंडीला लावल्यानंतर तुम्ही परीक्षा पास होणार कुठलाही अभ्यास न करता. अरे वा, मग तो लोक युपीएससी पास होतील, एमपीएससी पास होती ना. असं जर बेलाच्या पानाला मध लावून लोक पास होत असले तर. त्याच्यानंतर तो दुसरा एक मध्य प्रदेश मधला एक बाबा आहे, तो सुद्धा असे अंधश्रद्धा पसरवणारे कथा इथं करतो. म्हणजे बरेच उत्तर भारतातले आता लोक इकडे यायला लागले. वारकरी संप्रदायावर अतिक्रमण करायला हे लोक लागलेले. परंतु ते सगळं हाणून पाडलं जाणार आहे. आणि जो काही त्यांना इथं येऊन उत्तरेतलं राजकारण हिंदुत्वाच्या नावासाठी करायचंय, त्याच्यासाठी त्यांना वारकरी संप्रदाय संपवायचा आहे. आणि त्याच्यासाठी यांनी हा प्रतिगामी म्हणजे देशविरोधी, धर्मविरोधी. धर्मविरोधी म्हणजे कसं, धर्माचं नाव घेऊन अमुक खत्रे में तमुक खत्रे में असं सांगून, अमुक धर्म खत्रे में असं सांगून आपला अजेंडा राबवायचा, मत मिळवायची, अशी लोक हे हिंदू धर्मात जे सध्या घुसलेले. आणि हेच लोक वारकरी संप्रदाय घुसून वारकरी संप्रदाय नासावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना ते शक्य होणार नाही. वारकरी संप्रदाय हा 800 वर्षापासून सुरू आहे, तो पुढेही चालत राहणार आहे. परंतु हे सिद्ध झालेले का हे लोक घुसलेले आणि हे भाजपचा प्रचार करतात. धन्यवाद.